नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि माता भगिनींनो. शेती ज्ञान सागर या आपल्या हक्काच्या मंचावर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपला हा मंच चालवण्यामागे एकच उद्देश आहे, तो म्हणजे आपल्या गावोगावच्या लोकांना, शेतकरी बांधवांना सरकारी योजना आणि नवनवीन नियम एकदम सोप्या भाषेत समजावून सांगणं. तर आजच्या या विश्लेषणात आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या थेट फायद्याचा आणि जिव्हाळ्याचा आहे. आजकाल बस स्टँडवर गेल्यावर आपल्याला एक वाक्य सारखं ऐकायला मिळत असेल, स्मार्ट कार्ड काढा, लवकर स्मार्ट कार्ड काढा. पण या कार्डच्या नावाखाली ग्रामीण भागातल्या प्रवाशांची कुठेतरी फसवणूक तर होत नाहीये ना, असा प्रश्न नक्कीच पडतो. कारण सध्या राज्यभरातून भरपूर तक्रारी येत आहेत की नवीन एसटी बस कार्ड काढताना प्रवाशांकडून जास्तीचे पैसे उकळले जात आहेत. ही नेमकी भानगड काय आहे, हे आज आपण अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी हे बघूया की हे स्मार्ट कार्ड नक्की असतं तरी काय. या कार्डला NCMC स्मार्ट कार्ड असं म्हणतात. आता हे स्मार्ट कार्ड म्हणजे नेमकं काय, तर हे एक प्रकारचं बसचंच तिकीट आहे जे एका छोट्या प्लास्टिकच्या कार्डसारखं दिसतं. जसं पावसाळ्यासाठी किंवा अडचणीच्या वेळेसाठी आपण कणगीत धान्य साठवून ठेवतो, म्हणजे वेळेला ते लगेच वापरता येतं, अगदी तसंच या कार्डमध्ये आपण आधीच थोडे पैसे टाकून ठेवू शकतो. यालाच रिचार्ज करणं असं म्हणतात. एकदा का या कार्डमध्ये पैसे भरून ठेवले की बसमध्ये गेल्यावर तिकीट काढण्यासाठी खिशातून परत पैसे काढावे लागत नाहीत. मग हे कार्ड नक्की कोणासाठी आहे? एसटी महामंडळाने हे कार्ड प्रामुख्याने अशा लोकांसाठी आणलेलं आहे ज्यांना तिकिटामध्ये सवलत मिळते. म्हणजे आपले वयोवृद्ध लोक, ज्येष्ठ नागरिक, तसंच आपल्या महिला भगिनी ज्यांना आता तिकिटात निम्मी सवलत आहे, आणि शाळेत जाणारे विद्यार्थी, या सर्वांसाठी हे कार्ड खूप फायद्याचं ठरणार आहे. पण याचा प्रत्यक्ष फायदा काय? तर बघा, जुन्या पद्धतीत बसमध्ये चढलं की कंडक्टर साहेबांसोबत सुट्ट्या पैशांवरून नेहमी कटकट व्हायची. 100ची नोट दिली की ते म्हणायचे सुट्टे पैसे द्या. पण या नवीन पद्धतीत हा त्रास पूर्णपणे संपणार आहे. हे स्मार्ट कार्ड फक्त त्यांच्या मशीनवर लावलं की आपलं तिकीट लगेच निघतं. सुट्ट्या पैशांची कटकट कायमची बंद आणि प्रवास एकदम शांततेत. आता आपण वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. ह्या कार्डची खरी किंमत किती आहे आणि जास्त पैशांची लूट कशी होतीये? सर्वांनी अगदी लक्ष देऊन ऐका. शासनाने या नवीन कार्डसाठी एक कायमची फी ठरवलेली आहे. जर पहिल्यांदाच हे नवीन स्मार्ट कार्ड आपण काढत असू तर त्यासाठी अधिकृत फी आहे फक्त 199 रुपये. होय, फक्त 199 रुपये. याच्यावर 1 रुपयाही जास्त देण्याची अजिबात गरज नाहीये. आणि समजा एखाद्याकडे एसटीचं जुनं सवलतीचं कार्ड आधीपासूनच असेल आणि ते फक्त बदलून हे नवीन स्मार्ट कार्ड घ्यायचं असेल तर त्याची फी अजूनच कमी आहे. जुनं कार्ड बदलून नवीन घेण्यासाठी फक्त 149 रुपये एवढेच द्यावे लागतात. पण सध्या प्रत्यक्षात काय होतंय? अनेक बस आगारांमध्ये म्हणजे बस डेपोमध्ये काही एजंट लोक आपल्या भोळ्या गावकऱ्यांकडून 250, 300 किंवा चक्क 350 रुपये मागत आहेत. शेतकरी बांधवांच्या आणि कष्टकरी लोकांच्या घामाचा पैसा असा विनाकारण जास्त घेतला जाणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि ही एक प्रकारची लूटच आहे जी आपल्याला थांबवलीच पाहिजे. मग यावर उपाय काय? प्रवाशांनी नक्की काय करायला हवं ते आता पाहूया. एक साधं सरळ गणित आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जर कार्ड काढणाऱ्याने आपल्याकडून 300 रुपये घेतले असतील तर त्यातील 199 रुपये ही तर नवीन कार्डची फी झाली. मग उरलेले 101 रुपये गेले कुठे? नियम असा सांगतो की ते उरलेले 101 रुपये त्या नवीन स्मार्ट कार्डमध्ये रिचार्ज बॅलन्स म्हणून जमा झाले पाहिजेत. म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा आपण बसने प्रवास करू तेव्हा तिकीट काढण्यासाठी हे 101 रुपये वापरता येतील. आपला जास्तीचा एकही रुपया कोणाच्या खिशात जाता कामा नये, तो आपल्या कार्डमध्येच जमा व्हायला हवा. यासाठी 2 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, जेव्हा कार्ड काढताना जास्त पैसे मागितले जातात तेव्हा समोरच्याला ठामपणे सांगायचं की उरलेले पैसे माझ्या कार्डमध्ये टाकून द्या. आणि दुसरी गोष्ट, जर त्या माणसाने उरलेले पैसे कार्डमध्ये टाकण्यास किंवा परत देण्यास नकार दिला तर अजिबात घाबरायचं नाही. बस डेपोमध्ये आगार प्रमुख असतात. जसं आपल्या गावाला सांभाळायला सरपंच असतात तसं संपूर्ण बस डेपोला सांभाळणारे ते मुख्य अधिकारी असतात. थेट त्यांच्या केबिनमध्ये जायचं आणि तक्रार नोंदवायची. या तक्रारीमुळे अशा प्रकारे जास्तीचे पैसे उकळणाऱ्यांवर नक्कीच कडक कारवाई होऊ शकते. अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, गावाकडे अशी अफवा पसरली आहे की हे कार्ड काढलं नाही तर एसटी बसमध्ये बसूच देणार नाहीत. पण सद्यस्थितीत हे नवीन स्मार्ट कार्ड काढणं पूर्णपणे बंधनकारक नाहीये. जर हे कार्ड नसेल तरीही खऱ्या आधार कार्डवर बसमधून पूर्वीसारखाच सवलतीत प्रवास करता येतो. त्यामुळे घाईगडबडीत किंवा भीतीपोटी कोणालाही जास्तीचे पैसे देऊ नका. आता जाता जाता मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्यापैकी कोणी किंवा घरातल्या कोणी हे नवीन एसटी बसचं स्मार्ट कार्ड काढलं आहे का?
आणि जर काढलं असेल तर डेपोमध्ये नक्की किती पैसे द्यावे लागले? आपला अनुभव खाली कमेंट्समध्ये नक्की लिहून सांगा. तुमच्या कमेंट्स वाचून इतर शेतकरी बांधवांनाही खरी परिस्थिती समजायला नक्कीच मदत होईल. तर मित्रांनो, ही माहिती आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आणि गावाकडच्या लोकांसाठी खरंच खूप गरजेची आहे. त्यामुळे हे विश्लेषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. या माहितीला लाईक करा, आपल्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवर शेअर करा आणि अशाच खऱ्या आणि सोप्या भाषेतील विश्लेषणासाठी आपल्या शेती ज्ञान सागर या मंचाला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या पिकांची काळजी घ्या.